हॅलो फ्रेंड्स, मी अपर्णाच फन अँड फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बिस्किट बर्बन बिस्किट केक. तर त्यासाठी मी घेतलं आहे 2 पॅकेट बिस्किटचे घेतले आहे. आता 2 चम्मच साखर घालत आहे. मग त्यातून बेकिंग पावडर सोडा पण घालू शकतो आणि जेवढं लागेल तेवढं कन्सिस्टन्सीला दूध लागणार आहे आणि लिपवॉर्म किंवा नॉर्मल टेम्परेचरवर असलं तरी चालतं. ते बरफ पण घ्यायचं नाही आणि गरम पण घ्यायचं. चला मग आपण मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया बिस्किट. तर हे बघा, मी बिस्किट मिक्सर बाउलमध्ये टाकलं आहे. त्यामध्ये मी घालणार आहे 2 चम्मच साखर आणि दूध. खूप एका वेळेस घालायचं नाही आहे दूध. हे तुम्ही आधी याची फाईन पावडर म्हणजे बारीक पूड करून बिस्किटची त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता किंवा तुम्ही मिक्सरच्या बाउलमध्येच आधीच दूध टाकलं तरी पण उत्तमच आहे. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यातनं एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे जे मिक्सचर आहे हे घट्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला आणखी थोडंसं दूध या डब्यामध्ये घालून घेऊ. हे बघा, भांड्यामध्ये काढून घेतलं. आता आपल्याला घालायचं आहे यामध्ये इनो मिक्स करायचं. साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी. तर हा जो एका भांड्यामध्ये आपण तेल ग्रीस करून घेऊया. तोपर्यंत हे 10 मिनिट मी प्रीहीट करायला ठेवलं आहे. असं भांडं सगळ्यांकडेच असेल. हे इडली पात्र आहे, तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता. तर यामध्ये मी खाली आधी बेक करायला मीठ ठेवलं आहे आणि त्यावरती हे असं एक स्टँड ठेवलेलं आहे आणि आधी 10 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर बघा, असं तेल लावून घ्यायचं आहे आधी. हे बघा, भांड्याला ऑइल ग्रीस करून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, यामध्ये थोडंसं कमी तसं भांड्याला लावून घ्यायचं. म्हणजे आपला जो केक आहे यावर चिपकणार नाही खाली तळाला. त्यामुळे असं म्हणून आता आपण हे मिश्रण मध्ये टाकून घेऊया. ते बघा, मी मिश्रण भांड्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये आणि टाकून घेतलं. आपल्याला असं टॅप करायचं आहे 2-3 वेळा, ज्यामुळे की हवा पूर्ण निघून जाईल, यामध्ये एअर बबल्स राहणार नाही. 2-3 वेळा असं टॅप करायचं. आणि आता हे बघा, असं स्टँडवर ठेवून द्यायचं. झाकण लावून घेऊया आणि याची फ्लेम जी आहे 10 मिनिट हाय फ्लेमवर ठेवायचं आणि नंतर 20 मिनिट एकदम कमी स्पीडवर ठेवायचं. तर बघूया आपण, 30 मिनिट झालेले आहेत. तर बघून घेऊया आपलं झालं आहे का. क्लिअर आलेला आहे. त्यामुळे आपण आता गॅस बंद करूया. केक झालेला आहे. चला, तर केक आपला थंड झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. त्याच्या कडा आधी काढून घ्यायच्या चाकूने.
काढून घेऊया. चला आता आपण कट करून घेऊया. हे बघा, स्पंजी झालाय आपला केक, बघू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही घरच्या घरी हा सोप्या पद्धतीने केक बनवू शकता. तर तुम्हाला माझी केकची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.